नमस्कार मैत्रिणींनो, शिलाई कट्ट्यामध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बॅक साइडचा स्वीट हार्ट नेक कसा करायचा हे बघणार आहोत। तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकतात। मिनी मागच्या भागाला अर्धा इंच शिवायला आणि 3.5 चा गळा घेऊन अर्धा इंच शिलाई मारायला असा एक्स्ट्रा स्पेस सोडून चॉकने रेषा मारून घेतलेले आहे। अशा पद्धतीने स्क्वेअर तयार करून घेतला आहे। पाठीचे मागचा भाग हा मी 3 इंच सोडून स्क्वेअर करून इथे अर्धा इंचचा बाहेरच्या भागाला काढून स्वीट हार्ट नेकचा शेप दिलेला आहे। अशा पद्धतीने स्वीट हार्ट नेकचा शेप द्यायचा आहे। त्यानंतर कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ब्लाउजच्या कपड्याला हा स्वीट हार्ट नेक जोडायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने बॅक साइडचा उलटा कपडा पकडून असं जोडायचा आहे। शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने कपडा ठेवून त्याला स्वीट हार्ट नेकचा शेप द्यायचा आहे। अस्तरच्या कपड्यावर ब्लाउजचा कपडा ठेवून त्यावर अशी शिलाई मारायची आहे। अशा पद्धतीने जोडल्यानंतर ब्लाउजचा कपडा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे। त्यामुळे कपडा निसटत नाही। त्यावर डबल एक टीप मारून घ्यायची आहे। डबल टीप मारल्यानंतर कैचीच्या साहाय्याने असे कट करून घ्यायचे आहे। त्यामुळे गळ्याचा शेप हा अगदी योग्य आणि चांगल्या पद्धतीने येतो। हे बघा, अशा तऱ्हेने कट मारल्यानंतर कपडा उलटा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने संपूर्ण कपडा असा उलटा केल्यामुळे फिनिशिंग गळ्याची अगदी सुंदर येते। हे बघा, अशा पद्धतीने सगळा कपडा असा उलटा फोल्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे। अशा तऱ्हेने सगळा भाग असा शिलाई मारून जोडून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे खालच्या भागालाही तशाच पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे। तसेच ब्लाउजला वेगवेगळ्या प्रकारची लेस तुम्ही लावू शकतात। तसेच पद्धतीने साडीला मॅच होणारी लेस मी या ब्लाउजला लावलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी लेस लावलेली आहे। असेच काही साधे सोपे गळे जर तुम्हाला शिकायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रमाणे लेस जोडून घ्यायची आहे। लेसमुळे स्वीट हार्ट गळ्याची फिनिशिंग आणि दिसायलाही खूप छान दिसतो। अशा प्रमाणे लेस लावून घ्यायची आहे। तशीच खालच्याही भागाला लावायची आहे। अगोदर टक्स पाडून घ्यायचे आहे। टक्स पाडल्यामुळे ब्लाउजचा शेप हा छान दिसतो। त्यासाठी मी मधोमध धरून इकडच्या साईडला 4 इंच आणि इकडच्या साईडला 4 इंच घेऊन वरती 4 ते 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। दोघेही टक्स जोडून घ्यायचे आहे। त्यामुळे गळ्याची फिनिशिंग ही छान दिसते। त्यानंतर त्याला खालच्या भागाला अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा स्वीट हार्ट नेक कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका।